भाजपाकडून लोकसभेच्या मैदानात 2 माजी अधिकाऱ्यांना उतरवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे। माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकरांनी धुळ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली, तर माजी अधिकारी प्रवीण परदेशींना देखील धाराशिवमधून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे। भाजपाकडून 2 माजी अधिकाऱ्यांना लोकसभेचं तिकीट। प्रवीण परदेशी, प्रतापराव दिघावकर निवडणुकीच्या मैदानात उतरणार। धुळ्यात प्रतापराव दिघावकर तर धाराशिवमध्ये परदेशींची चर्चा। भाजपकडून लोकसभेच्या मैदानात 2 माजी अधिकाऱ्यांना उतरवण्यात येणार असल्याची चर्चा आहे। धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा आहे, तर धुळ्यामध्ये माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। कोण आहेत प्रतापराव दिघावकर? डॉक्टर प्रताप दिघावकर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातले आहेत। 1987 मध्ये सटाणा इथे पोलीस उप अधीक्षक म्हणून रुजू झाले। पुणे ग्रामीण आणि रायगडमध्ये त्यांनी पोलीस अधीक्षक तर मुंबईचे उपायुक्त म्हणूनही काम पाहिलं होतं। पोलीस महानिरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली होती। या काळात शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या कामाची राज्यभर चर्चा झाली। निवृत्तीनंतर दिघावकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। 3 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान धुळे लोकसभेतनं त्यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे। मी बऱ्याच व्यक्तींकडून ऐकलं की माझ्या नावाची चर्चा चालू आहे। जर पक्षाने, भारतीय जनता पक्षाने मला धुळे लोकसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली, तर ती जबाबदारी मी अत्यंत निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे पार पाडेल। सध्या धुळ्यात भाजपचे सुभाष भामरे हे खासदार आहेत। दरम्यान या लोकसभेत त्यांचं तिकीट कापून दिघावकरांना तिकीट दिलं जाण्याची चर्चा आहे। 2019 मध्ये धुळे लोकसभेत भाजपच्या सुभाष भामरेंविरोधात काँग्रेसचे कुणाल पाटील मैदानात होते। या निवडणुकीत सुभाष भामरेंना 6,10,268 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या कुणाल पाटलांना 3,82,636 मतं मिळाली। 2,27,632 मतांच्या फरकानं सुभाष भामरेंचा विजय झाला। धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशींच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। प्रवीण परदेशी हे माजी सनदी अधिकारी आणि सध्या मित्रा या संस्थेचे सीईओ आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते। अत्यंत प्रभावी आणि कार्यकुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे। मे 2020 मध्ये मुंबई महापालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी ते केंद्र सरकारच्या सेवेत रुजू झाले होते। राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मित्रा या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। अनेक सामाजिक कामांमध्ये देखील प्रवीण परदेशी यांचं मोठं योगदान आहे। खासदार म्हणून काम करायला तर खूप मोठी संधी असते आणि लोकांचा जर विश्वास असेल तरच तो होऊ शकतो, तर ते काय आपल्या हातात नाही। एक सहमती आहे आपली खासदारकी नावाला। अजून तर काय निर्णय नाही घेतला त्याच्यावर। भाजपकडनं धाराशिव लोकसभेसाठी प्रवीण परदेशी यांची चर्चा सुरू आहे। मात्र भाजपसाठी धाराशिवचं मैदान मारणं सोपं नाहीये, कारण धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। 2019 मध्ये उस्मानाबाद लोकसभेत शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांना 5,91,605 मतं मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या राणा जगजितसिंग पाटील यांना 4,64,747 मतं मिळाली होती। जवळपास 1,26,000 मतांच्या फरकानं ओमराजे निंबाळकरांचा विजय झाला होता। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं। दरम्यान आता पुन्हा एकदा फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण परदेशी आणि प्रतापराव दिघावकर यांना तिकीट दिली जाणार का, अशा चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।